आज करूया मस्त खमंग आणि कुरकुरीत वडे. वडे मस्त कुरकुरीत होतात आणि आतून अगदी नरम होतात. बनवायला सोप्या, चव अगदी वेगळी आहे. जशी आपण मुगाच्या डाळीचे वडे बनवतो किंवा मग चण्याच्या डाळीचे वडे बनवतो, त्यापेक्षा अगदी वेगळी चव आहे. कारण आपण हे वडे बनवणार आहोत चवळीचे. ज्या चवळीची आपण भाजी बनवतो, उसळ बनवतो, त्याचे आपण हे वडे बनवणार आहोत. चवीला अगदी मस्त लागतात आणि एकदा बनवले की तुम्ही परत परत हे बनवणार. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्याकरता मी घेतल्यात हिरव्या मिरच्या. तर मिरच्याचं प्रमाण हे थोडं जास्त घ्यायचं. नंतर त्यात घालायचा आल्याचा एक तुकडा, 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. शिवाय आपण घ्यायचं 1 चमचाभर जिरं. पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. खूप फिरवायचं नाही मिक्सरमध्ये की त्याची अगदी पेस्ट होईल. अगदी असं जाडसर आपल्याला अगदी कुटलेलं कसं असतं तसं अगदी जाडसर आपल्याला हवं आहे. इथे मी घेतले चवळी साधारण 1-1.25 वाटी चवळी आहे. रात्रभर पाण्यात भिजत घातली. भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती 2-3दा धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्याला आपण चाळणीत काढून ठेवायचं. त्यातलं पूर्ण पाणी जायला हवं. पाणी नको हवं आपल्याला. पाणी जर राहिलं तर मग आपल्याला त्यात परत गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ आपल्याला त्यात मिक्स करावं लागेल, जे आपल्याला नाही करायचं आहे. हे सर्व मी घातलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे आता आपण बारीक करून घ्यायचं. तर बारीक कसं करायचं? मिक्सर सुरू बंद करून आपल्याला हे बारीक करायचं. याची पेस्ट करायची नाही, जाडसर ठेवायचं. याचे तुकडे दिसायला हवे. अगदी जर पेस्ट केलं तर काय होणार, चवीमध्ये फरक पडेल. त्यामुळे त्याचे छोटे छोटे तुकडे दिसायला हवे. तर एका भांड्यामध्ये मी सर्व मसाला काढून घेतलेला आहे आणि याच मसाल्याने आपले जे वडे आहेत ते अतिशय टेस्टी होणार आहेत. नंतर त्यातच आपण काढून घ्यायची, आपण जी चवळी मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती ती आपण काढून घ्यायची आणि नंतर आपण त्यात बाकीचे साहित्य घालूया. अगदी जाडसर कुटायचं, अगदी बारीक करायचं नाही त्याला. नंतर मी यात घातलंय मूठभर कोथिंबीर. थोडंसं मीठ घालायचं, अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं. थोडी हळद घालायची आणि मस्त रंग येईल. लाल तिखट घालायचं. सुरुवातीला मिरच्या घातल्या ते पण लक्षात ठेवायचं. अर्धा चमचा आपण त्यात घालायचं ओवा. 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक करून घेतले. कांदा अगदी बारीक करायचा, मोठा ठेवायचा नाही. थोडासा हिरवा कांदा म्हणजेच पातीचा कांदा घेतलेला आहे. कढीपत्ता घ्यायचा, थोडासा हाताने तोडून घ्यायचा, तोडून टाकायचा, त्याला अख्खा टाकायचं नाही. आणि नंतर त्यात आपण घालायची तीळ. शिवाय त्यात घालायचं अगदी चिमूटभर खायचा सोडा, अगदी चिमूटभर. आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे चमच्याने मिक्स करायचं नाही, हातानेच मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल. सर्व मसाले, कांदा, मिरची व्यवस्थित मिक्स होईल. त्यामुळे ते हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खायचा सोडा मात्र अगदी चिमूटभर घालायचं. अगदी अर्धा चमचा, 1 चमचा एवढा घालायचं नाही. चिमूटभर खायचा सोडा घालायचा, तेवढाच बस होतो त्याला. तर हे हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हे बनवायला घ्यायचे. हे बनवून असं ठेवायचं नाही. तर इथे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे मी घेतलं एक छोटं प्लास्टिक घेतलं. आपल्याकडे पिशव्या असतात प्लास्टिकच्या, त्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यावर थोडंसं आपण तेल लावायचं. अगदी थोडंसं तेल लावायचं, खूप नाही. किंवा तुम्ही बटर पेपर घेतलात तरीही चालेल. आता जे आपण मिश्रण बनवलं आहे वड्याकरता ते घ्यायचं थोडंसं आणि याचे आता आपण वडे बनवून घेऊया. तर वडे हे थोडे जाड करायचे, पातळ करायचे नाही खूप. जाड केले तर ते आतून शिजणार नाही किंवा कूक होणार नाही व्यवस्थित, असं काही नाही. थोडे जाडसरच करायचे. हाताने हलकासा दाब देऊन त्याला पसरून घ्यायचं. मधोमध त्याला एक आपण होल करून घेऊया आणि अलगद हातावर उचलायचं आणि ते तेलात सोडायचे. तर तेल मी आधीच गरम करून ठेवलेलं होतं. गॅस नंतर कमी करायची किंवा मीडियम करायची. वडे तेलात सोडल्यानंतर थोडा वेळ ते तसेच ठेवायचे, त्याला हलवायचे नाही. थोड्या वेळानंतर आपण ते थोडंसं हलवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपण यात कुठलंही पीठ घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा हे वडे तेलात सुटले नाही किंवा मऊ पडले नाहीत. अगदी व्यवस्थित झालेले आहेत. थोड्या वेळाने आपण ते हलवून घेऊया, पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनी मस्त कलर येतपर्यंत त्याला आपण तळून घ्यायचं. गॅस मात्र मीडियम ठेवायचे आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आला आहे त्याला. चवीला इतके मस्त लागतात. एकदा का तुम्ही असे वडे बनवले ना तर परत परत बनवाल आणि याची चव कधीही विसरणार नाही तुम्ही. तर आता हे मी दोन्ही साईडनी तळून घेतलं आहे. रंग बघा किती सुरेख आला आहे त्याला.
आणि आता तेल पूर्ण याचं निथळू द्यायचं आणि काढून घ्यायचं. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण करून घेऊया. हलकासा दाब देऊन याला गोल असं आपण पसरून घेऊया आणि थोडे मोठेच करायचे, छोटे करायचे आणि पातळ करायचे नाही, जाडच करायचे थोडे. हे सुद्धा आपण तेलात सोडायचे. आता एका वेळेला 3 किंवा 4 किंवा 2 असे तुम्ही तळू शकता जर कढई मोठी असेल तर. आता हे वडेसुद्धा आपण दोन्ही साईडनी मस्त रंग येतपर्यंत तळून घेऊया. गॅस मिडियम ठेवायची. मुगाच्या डाळीचे किंवा चण्याच्या डाळीचे तर आपण नेहमीच बनवतो, पण असे हे चवळीचे तुम्ही वडे बनवा, मस्त लागतात. अगदी वेगळी चव आहे. याआधी तुम्ही कधी बनवले नसणार, नक्की बनवा. तर आता हे सुद्धा वडे आपले मस्त तळल्या गेलेले आहेत, काढून घेऊया. खूप टेस्टी होतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा किरण रेसिपी. अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.